नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बदलापूर पूर्व येथील MIDC कंपनीचा जो संपूर्ण परिसर आहे, या परिसरात सध्या आपण आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही जी ही कंपनी पाहता, त्या कंपनीमध्ये अनधिकृतरित्या मोठ्या प्रमाणात लाकूड जो आहे तो जात होता आणि याच संपूर्ण घटनेच्या विरुद्ध आपण जर पाहिलं तर संगीता चेंदवनकर जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या कंपनीच्या माध्यमातून जो लाकूड मोठ्या प्रमाणात जाळला जातो, हे सर्व नियम जे प्रदूषण नियंत्रण मंडळाने लावून दिलेले ते धाब्यावर बसून ही कंपनी खरं तर हे सगळे लाकूड मोठ्या प्रमाणात ठिकाणी जाळताना याच्याच विरुद्ध आपण जर पाहिलं तर आता संगीता चेंदवनकर आक्रमक झालेले आहेत आणि लवकरात लवकर हे सगळं थांबावं यासाठी त्या आमरण उपोषणाला बसणार. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कशा प्रकारे त्यांचं आक्रमक पवित्र असणार आहे आपण जाणून घेणार आहोत. अर्थात आपण बघितलं तर वारंवार आपण याचा पाठपुरावा करतोय आणि एकंदरीत आता नोटीस बजावली. काय नोटीसमध्ये नमूद करण्यात आले, परंतु माझ्यामध्ये नोटीस बजावल्यानंतर सुद्धा लाकडं जाळलं जातं. नोटीस 27 आपण 25 तारखेला तक्रार केली होती, त्यानंतर 27 तारखेला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही विदाऊट म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीशिवाय काम करताय, त्यांच्या कुठल्याही प्रकारची परवानगी नाहीये. लाकूड जाळलं जातं जे अनधिकृत आहे, त्यांच्याकडे वेस्ट पाण्याला सांडपाणी ट्रीटमेंटचा प्लॅन नाहीये. त्यांचं जे हवा दूषित हवासाठीची चिमणी आहे त्याच्या खाली जे स्क्रबर लागते किंवा त्याची जी उंची लागते ती नियमाप्रमाणे नाहीये. त्यामुळे 7 दिवसाच्या आत तुम्ही या सगळ्या बाबतीत स्पष्टीकरण द्यावं म्हणून MPCBने 27 फेब्रुवारीला दिलेली नोटीस आहे. 27 फेब्रुवारीनंतर आज 7 दिवसासाठीची नोटीस आहे. 7 दिवसाच्या आत कंपनीने एकतर आपलं सगळे उत्तरं द्यायची होती, लेखी उत्तरं द्यायची होती आणि आपलं प्रोडक्शन बंद करायचं होतं. आपण बघू शकतो आजही त्या कंपनीमध्ये लाकूड जाळलं जाते, तिथं प्रोडक्शन चालू आहे. आणि आता मगाशी मी MPCBच्या अधिकाऱ्यांशी बोललो तर त्यांनी मला उत्तर दिलं, आम्हाला वेळ नाहीये, आम्हाला वेळ मिळेल तेव्हा आम्ही पुढची नोटीस या 7 दिवसाच्या नोटीस नंतर क्लोजर नोटीस जी द्यायला पाहिजे आणि संबंधित कंपनीचं पाणी आणि लाईट जी कट करायला पाहिजे, इलेक्ट्रिसिटी कट करायला पाहिजे, ती जी कारवाई आहे ती करण्यासाठी त्यांनी मला उत्तर दिले की सध्या आम्हाला वेळ नाहीये. अंबरनाथच्या घडलेल्या घटनेमुळे आम्ही तिथे बिझी आहोत. तसं बघायला गेलं तर अंबरनाथची घटना दुर्दैवी घटना ही मंगळवारी घडली आणि ह्या घटनेला 7 दिवस होऊन त्याच्या आधी 3-4 दिवस झालेले आहेत. म्हणजे मागच्या शनिवारी आपले 7 दिवस झाले आहेत. सोमवारी वगैरे कारवाई होणं अपेक्षित होतं, पण ती अजून झालेली नाही. त्यात काही मला माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी एका मोठ्या प्रस्ताची, बदलापूरमधल्या खूप मोठ्या प्रस्ताची कंपनी असल्यामुळे अधिकारी आणि इतर लोक पण याच्यावर कारवाई करायला घाबरत आहेत. आज सकाळी जसं तुम्ही म्हणालात की आज जो सकाळी प्रकार घडला की बदलापूरमध्ये वायू प्रदूषण, एक गॅस गळती झाली, त्याच्यामुळे लोकांचे डोळे चुरचुरत होते, श्वासाला त्रास होत होता आणि त्याबद्दल पण मी चौकशी करतो. माझ्याकडे काही माहिती आहे, पूर्ण त्याच्या पुरावे आल्यानंतर मी ते पण तुमच्या समोर मांडेन, कुठल्या कंपनीने केलं होतं, काय केलं होतं. आणि मी सगळ्यात आधी यावेळेला आपल्या नगर परिषदेचे जे सन्माननीय नगरसेवक आहेत ज्यांनी याच्यावर आवाज उठवला आज सकाळी, त्यांचे मी मनापूर्वक आभार मानतो की या लढाईमध्ये माझ्यासोबत त्यांनी सहभागी झाल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि मी त्यांना विनंती करतो की या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं की अशा प्रकारे अनधिकृतपणे चालणाऱ्या कंपन्या, ज्यांच्याकडे परवानग्या नाही आहेत, ज्यांच्याकडे पाण्याची प्रक्रिया व्यवस्थित केली जात नाही, अनधिकृतपणे जिथे लाकूड जाळलं जाते, अशा कंपन्यांकडे सुद्धा लक्ष द्यावं. कोणी मोठा आहे, कोणी छोटा आहे, पण न्याय सगळ्यांना सारखा आहे आणि कोणाच्याही जीविताशी खेळण्याचा अधिकार या बदलापूरमध्ये कोणालाही नाहीये, एवढंच मी सांगू इच्छितो. अर्थात 23 तारखेला उपोषणाचा इशारा देत आहे. काय सांगाल? खरं तर वारंवार हे जे काही प्रकार ते होताना पाहायला मिळतात. आम्ही मागे ज्याप्रमाणे सांगितलं होतं, आपण त्यांना 15 दिवसाची मुदत दिली होती ती 15 तारखेला संपते, 15 मार्चला. त्यानंतर 15 मार्च नंतर आम्ही त्यांना अजून एक 8 दिवसाची अल्टिमेटम देणार आहोत की 8 दिवसामध्ये त्यांनी कंपनीवरती जी अधिकाऱ्यांनी कारवाई करणं गरजेचं होतं ती अजूनही झालेली नाहीये. आम्ही आता इथे आल्यानंतर ज्यावेळेला आम्हाला येताना बघितलं त्यावेळेला ही कंपनी त्यांनी बंद केली, आतमधून त्यांनी लॉक लावून घेतलं किंवा जे काही लाकडं वगैरे जी पडलेली होती ती तिकडची उचललेली आहेत. परंतु आपण बघत असाल की पायाखाली मी जिथे उभी आहे तिथे हे मोठे मोठे झाडांचे ओंडके जे आहेत ते लपवण्याचा ह्यांनी प्रयत्न केला, पण ते समोरच आपल्या समोर आहे. म्हणजे अशा प्रकारे जर कारभार MIDCचा चालू असेल, बदलापूर शहरात लोक अक्षरशः कंटाळले, रोजच्या प्रवासाला कंटाळले, त्यानंतर कुठेतरी सुखाने झोप घ्यावी म्हणून बदलापूरला जर त्यांनी फ्लॅट घेतल्याने लोक जर इथे राहायला आली तर हे MIDC परिसरामध्ये आज जो प्रकार घडला की डोळे चुरचुरणं किंवा त्या धुराचा त्रास होणं, हे प्रकार सर्रास चालू आहेत आणि कुठेही ह्याच्याकडे अधिकारी वर्ग लक्ष देत नाहीये. त्यामुळे येत्या 23 तारखेला 23 मार्चला जोपर्यंत यांनी कारवाई करत नाहीयेत
त्यांना आम्ही अजूनही वेळ दिलेला आहे. 15 तारखेची मुदत लास्ट आहे. 15 नंतर आम्ही 7 दिवस त्यांना देणार आहोत. आमच्या पत्रव्यवहार अजूनही चालू आहे. 23 तारखेला आमरण उपोषणासाठी ह्या MIDCच्या संपूर्ण विषयांसाठी, कारण आमचे बरेचशा मागण्या होत्या, त्या मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे 23 मार्चला मी उपोषणाला बसणार आहे, आमरण उपोषणाला. बदलापूर शहरातील ह्या MIDCच्या विषयासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवली, जर ह्याच्यावर कारवाई होत नसेल आणि ह्यांच्या मागे नक्की कुठला मोठा नेता आहे किंवा काय आहे हे सर्व बघणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे येत्या 23 मार्चला मी आमरण उपोषणाला MIDCच्या ह्या सर्व विषयांसाठी ज्या आमच्या मागण्या आहेत, जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी इथून उपोषणाला बसल्यानंतर मी उठणार नाही. राष्ट्रवादीच्या संगीता चिंतनकर यांच्यासोबतही आपण संवाद साधलेला आहे आणि या संपूर्ण MIDCच्या कारभाराच्या विरुद्ध आपण जर पाहिलं तर त्या आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि लवकरात लवकर हे काम थांबलं पाहिजे आणि जे लाकडांची नुकसान केली जाते नैसर्गिक हानी जी होते ती थांबली पाहिजे अशी त्यांची मागणी. आणि महत्त्वाचं म्हणजे कंपनीनं अनधिकृतरित्या जी लाकडं जाळलेली आहेत त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. आणि अशीच आणखीन एक घटना आहे, शिरगावमध्येही एक कंपनी आहे, तिथेही अशाच प्रकारे अनधिकृतरित्या जी लाकडं जी आहे ती जाळली जातात आणि नैसर्गिक हानी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते. MIDCचा विषय जो तो बदलापूरमध्ये कळीचा बनलेला आहे. आज सकाळी देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास झाला, डोळे चुरचुरले.